माझं नाव मनीषा आहे. वय फक्त 19 वर्ष. माझ्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात झाली होती, पण अजून खूप काही पाहायचं होतं, खूप काही करायचं होतं. मी एका लहानशा प्ले स्कूलमध्ये टीचर म्हणून काम करायचे, जेणेकरून थोडाफार आधार मी माझ्या कुटुंबाला देऊ शकते. शाळेत लहान मुलं जेव्हा माझ्या अवतीभोवती धावायची, त्यांच्या डोळ्यांतली चमक, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांमुळे माझा थकवा निघून जायचा. माझ्या मनात एकच स्वप्न होतं की मी मोठी नर्स व्हावं, हॉस्पिटलमध्ये लोकांची सेवा करावी, माझ्या आईबाबांना माझा अभिमान वाटावा, असं काहीतरी करायचं, त्यांचे नाव उज्ज्वल करायचं. त्या दिवशी सकाळी मी घरातून निघाले नर्सिंग कोर्ससाठी माहिती घ्यायला. आईला सांगितलं, आई मी लगेच परत येईन, आणि बाबांनाही सांगितलं, कोर्सबद्दल माहिती मिळाली की तुम्हाला मी फोन करेन. पण आईला काय ठाऊक होतं की ती माझ्या तोंडून ऐकलेली शेवटची वाक्य ठरणार आहेत, आणि बाबांनाही काय माहिती होतं की माझा फोन आता त्यांना कधीच जाणार नाही. मी गावाच्या रस्त्यावरून चालत होते. मनात खूप योजना होत्या, भविष्याचे रंग होते, पण नकळत कुणीतरी माझ्या मागे लागत होतं. माझ्या आयुष्याला काळोखात ढकलायचं त्यानं ठरवलं होतं. संध्याकाळ झाली, पण मी घरी परतले नाही. घरच्यांना माझी काळजी वाटली. त्यांचा फोन लागेना. 2 दिवसांनंतर गावाजवळच्या शेतात माझं शरीर त्यांना सापडलं. गळा कापलेला, डोळ्यांत भीती गाठलेली, आणि माझी सगळी स्वप्न रक्ताच्या डोहात पडलेली. लोक कुजबूज करू लागले, ही आत्महत्या असेल का? पण माझ्या जखमा बोलत होत्या, ही आत्महत्या नव्हती, हा माझा खून होता. त्या क्षणी मी खूप झगडले होते, ओरडले होते, किंचाळले होते, पण माझा आवाज कुणापर्यंतही पोहोचला नाही. माझ्या शरीरावरच्या जखमा, माझ्या गळ्यावरील खोल जखम सगळं सांगत होतं की कुणीतरी निर्दयीपणे मला संपवलं आहे. पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झालं की धारदार शस्त्रानं गळा चिरला गेला होता. माझ्या शरीरातील काही अवयव गायब होते. पण आज माझा आत्मा विचारतो, मला मारून कुणाला काय मिळालं? माझं आयुष्य संपवून कोणाचं स्वप्न पूर्ण झालं? माझ्या घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण सुरुवातीला पोलीस म्हणाले ती परत येईल. माझ्या गायब होण्याला त्यांनी गांभीर्यानं घेतलंच नाही. जर त्यांनी पहिल्याच दिवशी तपास केला असता तर कदाचित मी आज जिवंत असते, मी माझ्या आईवडिलांजवळ असते. पण गरीब घरातील मुलगी, साधीशी टीचर, तिचा आवाज कुठे ऐकला जातो? आजही माझं पार्थिव तसंच ठेवलेलं आहे, पण माझं कुटुंब अंत्यसंस्कार करायला अजिबात तयार नाही. ते म्हणतात तेही अगदी बरोबर आहे. जोपर्यंत माझे आरोपी अटकेत येत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, कारण माझ्या मृतदेहापेक्षाही मोठं झालं आहे माझ्या मृत्यूचं सत्य. माझ्या आईबाबांना वाटतं त्यांची मुलगी जगली नाही, पण तिच्या मृत्यूला न्याय मिळावा, तिला न्याय मिळावा, म्हणून ते माझ्यासाठी आज उभे आहेत. माझ्या गावातले लोक माझ्यासाठी आज रस्त्यावर उतरले आहेत. बाजार बंद केले आहेत, मशाली पेटवल्या आहेत, घोषणांनी आकाश दणाणलं आहे. जस्टिस फॉर मनीषा माझ्या नावावर कॅन्डल मार्च काढले जात आहेत. प्रत्येक कॅन्डल मधल्या ज्वालेत माझा आत्मा आज चमकतोय. लोकांचा आवाज माझ्यासोबत आहे, पण माझे आरोपी अजूनही सावलीत दडलेले आहे. मी विचारते, जर मी एखाद्या श्रीमंत घरातील मुलगी असते तर पोलिसांनी पहिल्याच दिवशी माझा तपास केला असता का? माझं आयुष्य गरीब असल्यामुळे स्वस्त झालं का? माझं रक्त कमी किमतीचं होतं का? आज माझं बोलणं नाही ऐकू येणार तुम्हाला, पण माझा आत्मा तुम्हाला प्रश्न विचारतोय. अजून किती मनीषा अशीच माझ्यासारख्या मारल्या जाणार? अजून किती आई बाबा अश्रूंमध्ये बुडून जाणार? अजून किती वेळ न्याय फक्त कागदोपत्रीच राहणार? मी
मनीषा बोलते आहे, एक साधी स्वप्न पाहणारी मुलगी. माझं आयुष्य इथेच थांबलं हो, पण माझा आवाज थांबलेला नाही. माझा मृत्यू सांगतो, गुन्हेगार कोणाचाही असो, पण न्याय प्रत्येकाला मिळायलाच हवा. माझ्यासारख्या मुलींना मृत्यू नाही तर आयुष्य द्या, कारण माझं स्वप्न अपूर्ण राहिलं, पण अजूनही हजारो मुलींची स्वप्न आहेत. मुली वाचवणं हीच खरी आपली जबाबदारी आहे. मला न्याय हवाय. मी आत्महत्या केली नाही, मला मारले गेले. आणि जर आत्महत्या केली असेल तर शोधा ना कारण. का झालं माझ्यासोबत असं? सुसाईड नोट लिहून मी ठेवली असती तर मी माझ्या आईबाबांशी गोड बोलून माझ्या घरातून का निघाले असते? मी घरातच का आत्महत्या केली नसती? आत्महत्यानंतर 2 दिवस माझं शरीर कुणालाच कसं सापडलं नाही? माझा मोबाईल, माझी बॅग मीच कशाला लपवून ठेवणार? कसे म्हणतात सहज की आत्महत्या आहे? शोधा ना कारण. आत्महत्या अशी कशी असू शकते? माझ्यासोबत अन्याय झालाय, कुणी केलाय हे सांगायला मी आज जिवंत नाही. माझ्यासोबत काय झालं हे सांगायलाही मी नाही, पण तुम्ही शोधून काढू शकता ना. मला न्याय मिळवून देऊ शकता ना. माझ्या आईबाबांना न्याय मिळवून देऊ शकता. द्या ना मग मला न्याय मिळवून. मनीषासोबत नक्की काय झालं असेल? खरंच तिची आत्महत्या असेल की कोणी नराधमांनी तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करून त्या हत्येला आत्महत्येचं नाव दिलं असेल? कारण बघा ना, तिची बॉडी 2 दिवसांनी त्या मोकळ्या शेतात पडलेली सापडली. आत्महत्या केल्यानंतर त्याच दिवशी का ती बॉडी सापडली नाही? मोबाईल फोन फुटलेला सापडला. आता यावरून तर आत्महत्या नाही असंच मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. एका मनीषाची कहाणी थांबली, पण अजून कितीतरी मनीषा न्यायाच्या प्रतीक्षेत उभ्या आहेत. आपल्या समाजाने ठरवलं तर प्रत्येक मुलगी ही सुरक्षित होईल, पण आपणच गप्प बसलो तर ही मनीषाची हाक कायमच दडपली जाईल. त्यामुळे आजच ठरवा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा. कारण न्याय हा फक्त कायद्याचा विषय नाही, तो मिळवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जस्टिस फॉर मनीषा.